Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. Now we start with the theorem number 8. In our previous lecture we see the topic of edge connectivity. Now we see the theorem on that edge connectivity topic. Okay, so theorem number 8, if G is a non-trivial simple connected graph. सिम्पल कनेक्टेड ग्राफ. आता सिम्पल ग्राफ तुम्हाला माहिती आहे की ज्या ग्राफमध्ये मल्टिपल एजेस आणि लूप्स नाही त्याला काय म्हणतात, सिम्पल ग्राफ. सो इफ जी इज अ नॉन ट्रिवियल सिम्पल कनेक्टेड ग्राफ देन लॅम्बडा ऑफ जी इज लेस दॅन इक्वल टू डेल्टा ऑफ जी. व्हॉट इज इन बाय लॅम्बडा ऑफ जी? इट इज अ एज कनेक्टिव्हिटी. ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं एज कनेक्टिव्हिटीची डेफिनेशन, विच इज लेस दॅन इक्वल टू डेल्टा ऑफ जी. बट व्हॉट इज मीन बाय डेल्टा ऑफ जी? तर पुढे दिलं आहे त्याने, वेअर डेल्टा ऑफ जी इज इक्वल टू मिनिमम ऑफ डिग्री ऑफ व्ही, वेअर व्ही बिलॉंग्स टू व्हर्टेक्स सेट ऑफ जी. म्हणजे एखाद्या व्हर्टेक्सची मिनिमम डिग्री म्हणजे त्याच्याशी ॲडजसंट जे एजेस असतील त्या कमीत कमी असल्या पाहिजेत. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ डेल्टा ऑफ जी. सो वी प्रूव्ह इट. अगेन इट इज व्हेरी थिअरॉटिकल. फॉर दॅट लेट व्ही डिनोट अ व्हर्टेक्स ऑफ अ मिनिमम डिग्री, दॅट इज डेल्टा ऑफ जी. इफ वी रिमूव्ह ऑल द एजेस ऑफ दॅट आर इन्सिडंट ॲट व्ही देन द रिझल्टिंग ग्राफ इज डिस्कनेक्टेड. म्हणजे आपण सगळ्याच्या सगळ्या एजेस ज्या त्या व्हर्टेक्सशी इन्सिडंट आहेत, ॲडजसंट आहेत, त्या जर रिमूव्ह केल्या तर रिझल्टिंग ग्राफ काय असेल? तो डिस्कनेक्टेड ग्राफ असेल. दॅट इज द सेट ऑफ एजेस इन्सिडंट ॲट व्ही इज अ डिस्कनेक्टिंग सेट. म्हणजे ज्या एजेस आपण डिलीट केल्या त्याचा जो एज सेट असेल त्याला काय म्हणणार तुम्ही? डिस्कनेक्टिंग सेट. ओके, and therefore the minimum number of edges to be removed for the disconnecting G. आणि तो काय असेल? मिनिमम. कारण आपण ऑलरेडी तो काय मानला आहे? व्ही दॅट इज मिनिमम डिग्री म्हणजे कमीत कमी एज असलेला व्हर्टेक्स. बरोबर आहे ना? सो इट इज ऑब्वियसली मिनिमम. म्हणजेच काय? द मिनिमम नंबर ऑफ एजेस टू बी रिमूव्ड फॉर द डिस्कनेक्टिंग G is at the most delta of G, and hence lambda of G is less than equal to delta of G. Okay, that is your edge connectivity is less than equal to delta of G. Obviously edge connectivity काय असेल? तुमची मिनिमम असेल. व्हाय? बिकॉज सिंगल एज जरी रिमूव्ह केली तरी तो ग्राफ काय होऊ शकतो? डिस्कनेक्ट होऊ शकतो. पण डेल्टा ऑफ जी म्हणजे काय? त्या व्हर्टेक्सशी रिलेटेड सगळ्या एजेस म्हणजे ॲडजसंट जेवढ्या एजेस आहेत त्या तुम्हाला काय कराव्या लागतील? डिलीट कराव्या लागतील. बरोबर आहे? आणि त्यामुळे ती ऑब्वियसली जास्त असेल एज कनेक्टिव्हिटीपेक्षा. बरोबर आहे? अँड देअरफॉर दॅट एज कनेक्टिव्हिटी इज लेस दॅन इक्वल टू डेल्टा ऑफ जी. लाईक द एज कनेक्टिव्हिटी वी डिफाईन द व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी ॲज फॉलोज. सो डेफिनेशन ऑफ व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी, इट इज अ सिम्पल कनेक्टिव्हिटी अँड इट इज डिनोटेड बाय के ऑफ जी. याचं नोटेशन आहे के ऑफ जी. ओके, of a simple connected graph of G and is a minimum number of vertices whose removal from G leaves the remaining graph disconnected. म्हणजे काय? व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी म्हणजे असा नंबर की जो व्हर्टेक्स तुम्ही त्या ग्राफमधून रिमूव्ह केला तर तो ग्राफ काय होणार? डिस्कनेक्ट होणार. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज युअर व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी. सो अगेन देअर विल बी अ थेरम फॉर दॅट व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी. If G is a simple connected non-trivial graph, then K of G is less than equal to lambda of G. म्हणजे vertex connectivity is always less than equal to edge connectivity. Okay, so we see the proof of that theorem. Let S be a cut set of G containing lambda of G edges. Okay, आता lambda of G म्हणजे काय? एज कनेक्टिव्हिटी. आणि एज कनेक्टिव्हिटी म्हणजे काय असतो? मिनिमम नंबर ऑफ एजेस दॅट डिस्कनेक्ट द ग्राफ. आणि त्या एजेसला काय म्हणतात? कट सेट. ओके, सो दॅट कट सेट विल बी युअर एस. ओके, सो लेट एस बी अ कट सेट ऑफ जी कंटेनिंग लॅम्बडा ऑफ जी एजेस. लेट फर्दर G1 and G2 बी द कॉम्पोनंट्स ऑफ G मायनस एस. आता समजा ग्राफ जर तुमचा डिस्कनेक्ट झाला तर त्याचे काय होतील? दोन कॉम्पोनंट होतील. सपोज दॅट कॉम्पोनंट आपण मानून घेऊया की G1 and G2 ऑफ दॅट G मायनस एस. G मायनस एस म्हणजे काय असेल? तो डिस्कनेक्टेड ग्राफ असेल, तो कट सेट काढल्यानंतरचा. बरोबर आहे?
Now consider those vertices of G1 at which the edges of S are incident. Consider those vertices of G1 at which the edges of S are incident. So removal of these vertices means the removal of that edges of S. ओके, म्हणजे G1 ह्या कॉम्पोनंटचे असे वर्टायसेस की ज्याच्याशी कटसेटमधल्या ज्या एजेस आहेत त्या काय आहेत इन्सिडंट, आणि तो व्हर्टेक्स डिलीट केल्यामुळे काय होईल तुमचा, ते एजेस पण डिलीट होतील, आणि त्या एजेस कशामधल्या आहेत, त्या कट सेटमधल्या, बरोबर आहे. सो रिमूव्हल ऑफ दॅट एजेस ऑफ एस अँड देअर फॉर द नंबर ऑफ सच व्हर्टायसेस इज क्लिअरली स्मॉलर दॅन लॅम्बडा ऑफ जी. बरोबर आहे. तसे व्हर्टेक्स काय असतील तुमची, व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी कमी असेल कोणापेक्षा, एज कनेक्टिव्हिटीपेक्षा, कारण व्हर्टेक्स काय असेल तो सिंगल असेल ना, आणि त्याच्याशी रिलेटेड एजेस काय असतील, एक असू शकते किंवा एकापेक्षा जास्तही असू शकतात, 2 3 4 5 असू शकतात, बरोबर आहे ना. सो आयदर इट इज इक्वल. ओके, सो व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी इज आयदर इट इज इक्वल टू एज कनेक्टिव्हिटी. जर एक व्हर्टेक्स आणि एक एज असेल देन इट इज इक्वल, बट एक व्हर्टेक्स आणि 2 एजेस 3 एजेस असतील त्या कट सेटमध्ये, देन ऑब्वियसली इट इज लेस दॅन, अँड देअर फॉर दॅट के ऑफ जी इज लेस दॅन इक्वल टू लॅम्बडा ऑफ जी. आणि मग याचा एक कंबायनिंग रिझल्ट काय असेल आपला, दॅट कंबायनिंग ऑफ अबाउट टू थेरम्स विल बी के ऑफ जी लेस दॅन इक्वल टू लॅम्बडा ऑफ जी लेस दॅन इक्वल टू डेल्टा ऑफ जी. बरोबर आहे. म्हणजेच व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी इज लेस दॅन इक्वल टू एज कनेक्टिव्हिटी इज लेस दॅन इक्वल टू मिनिमम ऑफ डिग्री ऑफ व्ही, वेअर व्ही बिलॉंग्स टू व्हर्टेक्स सेट ऑफ जी, that is delta of G. Okay, so it is very important theorem. Now we see the another topic of that chapter. Before starting this chapter, काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत की ह्या चॅप्टरशी रिलेटेड 2 PPT मी गुगल क्लासरूमला अपलोड केलेले आहेत. त्यातली पहिली PPT जी आहे ज्याच्यावर आपण आता बोलतो आहे किंवा ज्याच्यावर आपण लेक्चर घेणार आहेत ती आहे थेरॉटिकल कन्सेप्ट ऑफ दॅट चॅप्टर, आणि दुसरी जी PPT आहे ती आहे सगळे प्रॉब्लेम्स आणि ते सॉल्व केलेले आहेत, सगळे एक्झाम्पल्स, आणि ते प्रत्येक टॉपिकचे आहेत. म्हणजे आत्तापर्यंत आपण जेवढे टॉपिक घेतले ते प्लस आता पुढे जे घेणार आहेत ते सगळे टॉपिक. ओके, ते सगळ्यावरचे एक्झाम्पल तिथे आहेत, सॉल्व केलेले आहेत. ते एक्झाम्पल तुम्हाला तिथून बघायचे आहेत किंवा सॉल्व करायचे आहेत. मी तर म्हणेन सॉल्व करा आणि वहीमध्ये लिहा ते एक्झाम्पल, म्हणजे परीक्षेला जर त्यातले काही एक्झाम्पल आले येतातच तर ते तुम्हाला इझिली सॉल्व करता येतील. ओके, जसं उदाहरणार्थ के ऑफ जी लेस दॅन इक्वल टू लॅम्बडा ऑफ जी लेस दॅन इक्वल टू डेल्टा ऑफ जी असा एक ग्राफ तिथे काढलेला आहे. त्या एक्झाम्पल्समध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला तिथे सापडेल. ती कुठे अपलोड केलेली आहे PPT, तुमच्या गुगल क्लासरूमला PPT नंबर 2 मध्ये. ओके, सगळे सॉल्ड एक्झाम्पल आहेत. तर यासोबत ती PPT सुद्धा उघडून बघत जा. क्लासरूमला अटॅच असाल तुम्ही आता ऑलरेडी, मी तुम्हाला सगळ्यांना अटॅचमेंट दिलेली आहे लिंक. ओके, तर ते सगळे एक्झाम्पल तिथून तुम्ही ऑब्झर्व करायचे. थिअरॉटिकल पार्ट मात्र मी तुम्हाला इथे कंप्लीट समजून सांगणार आहे. ओके, नाऊ वी start with the new topic of this chapter, that is weighted graphs. Before that we see another one definition. A simple graph G is called n connected or n greater than equal to 1 if its vertex connectivity k of G is greater than equal to n. Okay, a simple graph G called n connected if its vertex connectivity k of G is greater than equal to n. लक्षात आलं. A graph K2 or a connected graph with cut set is one connected. आता K2 चा कट सेट काय असेल, K2 म्हणजे कंप्लीट ग्राफ ऑन 2 व्हर्टायसेस, बरोबर आहे. म्हणजे 2 व्हर्टायसेस आणि एज मात्र एकच असेल त्याच्यामध्ये. मग ती सिंगल एज जर काढून टाकली, ओके, म्हणजेच व्हर्टेक्सशी रिलेटेड ती एज असेल, दॅट इज व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी किती आली त्याची, के ऑफ जी 1, बरोबर आहे ना. म्हणून त्याला आपण म्हणूया की 1 कनेक्टेड. एनी सायकल इज अ 2 कनेक्टेड. एनी सायकल इज 2 कनेक्टेड, कारण सायकलमध्ये काय असतील, कमीत कमी 3 व्हर्टायसेस, आणि 3 व्हर्टायसेसशी रिलेटेड म्हणजे तो ट्रायंगल असेल, आणि ट्रायंगलमधल्या 2 एजेस जर काढल्या तरच तो काय होईल, डिस्कनेक्ट, बरोबर आहे ना. त्यामुळे सायकलची कनेक्टिव्हिटी किती आली तुमची, 2. सो सायकल इज अ 2 कनेक्टेड. अ कंप्लीट ग्राफ KN इज अ n-1 कनेक्टेड बिकॉज KN हॅज अ n-1 एजेस,
प्रत्येक व्हर्टेक्सच्या एजेस किती असतात n-1 आणि त्याच्यामुळे त्या n-1 एजेस जर काढल्या त्या व्हर्टेक्सशी रिलेटेड तरच तो ग्राफ काय होईल तुमचा डिस्कनेक्ट. ओके, देअरफॉर kn इज अ n-1 कनेक्टेड and a complete bipartite graph KMN is R connected where R equal to minimum of m comma n. bipartite graph बघितला आपण पहिल्या चॅप्टरमध्ये, त्याची कनेक्टिव्हिटी काय असेल तुमची मिनिमम ऑफ दॅट m कॉमा n. म्हणजे समजा K33 इट इज अ ॲक्च्युली कम्प्लीट बायपार्टाईट बट K23 तर याच्यामधला मिनिमम 2 आणि 3 मधला कोण आहे 2. ओके, त्याच्यामुळे त्याची कनेक्टिव्हिटी काय येईल 2. सो दिस इज अबाउट द connectivity of all types of graphs. Now we see the another topic, that is weighted graph. A graph in which every edge e of a graph is assigned a non-negative real number is called as a weighted graph. म्हणजे प्रत्येक एजशी रिलेटेड काय असतो, एक जसं एजेस असायच्या तसं इथे काय असेल तुमचा एक नंबर तिथं प्लॉट केलेला असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ वेटेड ग्राफ. आकडे दिलेले असतील त्या एजच्या ऐवजी. लक्षात आलं. हिअर अ पॉझिटिव्ह रिअल नंबर इज कॉल्ड ॲज अ वेट ऑफ ॲन एज ई अँड इज डिनोटेड बाय W ऑफ ई. सो वेट ऑफ द सबग्राफ. इफ एच इज अ सबग्राफ ऑफ अ वेटेड ग्राफ. आता जसं ग्राफचं वेट काढतो तसंच त्याच्या सबग्राफचं पण वेट काढता येतं. सो इफ एच इज अ सबग्राफ ऑफ अ वेटेड ग्राफ G, then weight of the subgraph H is denoted by W of H and is defined as sum of the weights of all edges of H. ओके, सो जसं ग्राफशी रिलेटेड तुमचं एज असतं आणि एजेसला वेट दिलेलं असतं त्या पद्धतीने सबग्राफ जो असतो त्या ग्राफचा त्यालासुद्धा काय असतील तुमच्या वेटेड एज अलॉट केलेल्या असतील. ओके, आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांची सम केली तुम्ही, दॅट इज कॉल्ड ॲज अ वेट ऑफ दॅट सबग्राफ. ओके, इट इज द सम ऑफ वेट्स ऑफ ऑल द एजेस ऑफ दॅट एज. ओके, now for example consider a graph G in figure 10a and subgraph H of G in figure 10b. Okay, so here you have given the examples on that graph. Okay, so see the figure number 10a and figure number 10b. so every edge can be weighted. सो पहिल्या एजला बघा ए नाव आहे, वेट आहे त्याचं 1. दुसऱ्या एजला बी नाव आहे, त्याचं वेट आहे 0. तिसऱ्या एजला किंवा आपण ही म्हणूया ही एज ई जी आहे तिचं वेट आहे 2.1. नंतर डी एज आहे 3.4 या पद्धतीने. नंतर फिगर 10b मध्ये सुद्धा बघा ए या एजला आहे तुमचं वेट 1, नंतर बी एजला आहे 0, सीला 2, डीला 3.4, आयला 3 या पद्धतीने. सो दीज आर द फिगर्स ऑफ वेटेड ग्राफ्स. ओके, नाउ द नंबर इन द ब्रॅकेट डिनोट द वेट्स. ब्रॅकेटमध्ये जे डिनोट केलेलं आहे ते काय असेल त्याचं वेट. सो वेट्स ऑफ ऑल एजेस ऑफ G आर, सो वेट ऑफ A इक्वल टू 1 कंसात दिलेलं आहे. वेट ऑफ B इक्वल टू 0, वेट ऑफ C इक्वल टू 2, हे इथे. वेट ऑफ डी इक्वल टू 3.4, वेट ऑफ ई इक्वल टू 2.1, वेट ऑफ एफ इक्वल टू 1, वेट ऑफ जी इक्वल टू 0, हे पाहे. वेट ऑफ ई इक्वल टू 2.1, वेट ऑफ एफ इक्वल टू 1, वेट ऑफ जी इज 0, वेट ऑफ एच इक्वल टू 1 आणि वेट ऑफ आय इक्वल टू 3 या इथे. सो द वेट्स ऑफ एच आर, तर एच या ग्राफचं जर वेट काढायचं असेल तुम्हाला तर वेट ऑफ ए प्लस वेट ऑफ बी प्लस वेट ऑफ सी प्लस वेट ऑफ डी प्लस वेट ऑफ आय ह्या सगळ्यांचं वेट म्हणजे कंसात दिलेले आकडे काय करायचे ॲड करायचे. सो दॅट इज द वेट ऑफ दॅट ग्राफ. इतकं सिम्पल आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ वेट ऑफ दॅट ग्राफ. सो दिस इज अबाउट द वेटेड ग्राफ. नाउ द नेक्स्ट विल बी Eulerian paths and circuit.
So Euler became the father of the theory of graphs when we proved in 1736 that it was not possible to cross each of the 7 bridges on the river Prijel in Königsberg once and only once in a walking tour. तर सगळ्यात पहिले तुम्हाला असं सांगतो की युलर नावाचा एक सायंटिस्ट होता. त्याने युलेरियन पाथ्स आणि सर्किट नावाचा हा कन्सेप्ट मांडला, ज्याच्यामध्ये त्याने कोनिग्सबर्ग 7 ब्रिज प्रॉब्लेम नावाचा कन्सेप्ट डिफाईन केला असं म्हणूया आपण. आता कोनिग्सबर्ग नावाची सिटी आहे, थोडंसं मराठीत एक्सप्लेन करतो. तर कोनिग्सबर्ग नावाच्या सिटीमध्ये त्या सिटीच्या आजूबाजूला काय आहे, प्रिजेल नावाची रिव्हर आहे. ओके, आणि ती रिव्हर ब्रिजेसने कनेक्ट केलेली आहे त्या सिटीला. आणि ते किती ब्रिजेस आहेत, 7. हे पाहे, दिस इज द डायग्राम ऑफ दॅट कोनिग्सबर्ग सिटी. 1 2 3 4 5 6 आणि 7 हे काय आहेत ते ब्रिजेस. ही सगळी ब्लॅक जी दिसते पूर्ण, दिस इज युअर प्रिजेल रिव्हर. ओके, तर युलरने असा कन्सेप्ट मांडला की त्याने एक डायग्रॅम काढली या ग्राफची, ह्या कोनिग्सबर्ग सिटीची. आणि ती डायग्रॅम कशी काढली, ग्राफच्या माध्यमातून. तर ह्या ज्या ब्रिजेस आहेत त्या त्याने एजेस म्हणून घेतल्या, आणि हे जे ABCD हे जे आहेत बँक्स ऑफ दॅट रिव्हर, किनारे किंवा हे टापू, C आणि D काय असतील, टापू असतील तिथले. तर हे काय घेतले, व्हर्टायसेस घेतले, आणि त्याच्यावरून जी डायग्राम काढली त्याने, हे बा ABC आणि D. ओके, तर हे काय घेतले, व्हर्टायसेस, आणि ब्रिजेस आर द एजेस, आणि त्याच्यावरून हा प्रॉब्लेम त्याने इथे डिस्कस केला. त्याला म्हणतात कोनिग्सबर्ग 7 ब्रिज प्रॉब्लेम. तर आता मी लाईन टू लाईन वाचतो, हा परीक्षेला 4 मार्काला विचारला जातो, लक्षात घ्या. तर मी लाईन टू लाईन वाचतो आणि त्याला समजून देतो. सो कोनिग्सबर्ग वॉज द कॅपिटल ऑफ ओल्ड ईस्ट प्रुशिया. कॅपिटल म्हणजे राजधानी. कोनिग्सबर्ग ही राजधानी होती जुन्या काळी ओल्ड ईस्ट प्रुशियाची, अँड वॉज फाउंडेड बाय द टिटॉनिक नाईट्स इन 1254. कोणाला सापडली, आणि ही टिटॉनिक नाईट्स नावाचे सायंटिस्ट होते, कोणी व्यक्ती होते, त्यांना इसवी सन 1254 साली ही सापडली. द रिव्हर प्रिजेल फ्लोड थ्रू द सिटी फॉर्मिंग 2 आयलँड्स C and D. ही प्रिजेल रिव्हर जी आहे ही त्या 2 आयलँड, याला आयलँड म्हणूया आपण, C आणि Dच्या आजूबाजूने वाहते. त्यामुळे ह्या नदीमुळे काय झाले, त्याचे C आणि D असे 2 आयलँड्स तयार झालेले आहेत. अँड देअर वेअर 7 ब्रिजेस कनेक्टिंग दीज आयलँड्स. आणि ह्या 2 आयलँडला 7 ब्रिज काय होतात, कनेक्ट करतात, जोडतात. अँड द 2 बँक्स A and B ऑफ द रिव्हर ॲज शोन इन द फिगर 11A. आणि त्या नदीला 2 किनारे आहेत, बँक्स म्हणजे, तर त्या किनारे आहेत तुमचे A आणि B, असं ह्या फिगरमधून एक्सप्लेन केलेलं आहे. नाऊ द प्रॉब्लेम वॉज स्टार्ट ॲट एनी ऑफ द 4 लँड्स areas of the city, say A, B, C, D, walk over each of the 7 bridges exactly once and return to the starting point without swimming across the river. मग युलरला काय म्हणायचं होतं की ABCD कुठल्याही एका स्पॉटपासून निघायचं, सगळे 7 ब्रिजेस क्रॉस करायचे एका वेळेस, एकच ब्रिज, डबल यायचं नाही त्या ब्रिजवर. वॉक ओव्हर इच 7 ब्रिजेस एक्झॅक्टली वन्स, एका वेळेस एकच ब्रिज, आणि परत त्याला क्रॉस व्हायचं नाही, आणि परत त्या स्टार्टिंग पॉईंटला यायचं. म्हणजे एपासून सुरू झालं तर परत एला पोचायचं 7 ब्रिजेस एकदाच वॉक करून, किंवा बीपासून निघाले तर परत बीलाच पोचायचं, परत 7 ब्रिज क्रॉस करून. ह्या पद्धतीने त्याने तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न केला, विदाऊट स्विमिंग अक्रॉस द रिव्हर. मात्र नदीत पाय न टाकता नदीमध्ये पोहायचं नाही, फक्त ब्रिजवरून चालायचं. ओके, सो युलर प्रेझेंटेड अ पेपर. युलरने त्याच्यावर एक रिसर्च पेपर तयार केला, तो प्रेझेंट केला, विच डिस्क्राईब द सोल्युशन ऑफ दॅट प्रॉब्लेम. ओके, याच्यावरचं सोल्युशन मांडण्याचा एक पेपर त्याने तयार केला. सो युलर ऑब्झर्व दॅट सच अ कंटिन्युअस वॉक ओव्हर द, त्याला काय दिसलं मग, असा कंटिन्युअस वॉक ओव्हर द 7 ब्रिजेस, म्हणजे 7 ब्रिज क्रॉस करून परत त्या पॉईंटला यायचं जिथून निघाले तिथे, वॉज इम्पॉसिबल. म्हणजे कुठला तरी ब्रिज एक तर रिपीट करावा लागेल,
किंवा कुठला तरी व्हर्टेक्स रिपीट करावं लागेल असं त्याला जाणवलं. दिस पेपर ऑफ युलर इज कन्सिडर्ड ॲज द ओरिजिन ऑफ द ग्राफ थिअरी. पण हा जरी पेपर तुमचा त्याने जो तयार केला तो इम्पॉसिबल ठरलेला असला, म्हणजे त्याला ते काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये यश नाही मिळालं, तरी या पेपरला काय म्हणतात, ओरिजिन ऑफ द ग्राफ थिअरी, इथून उगम झाला ग्राफ थिअरीचा. सो युलर रिप्रेझेंटेड द अरेंजमेंट ऑफ ए रिव्हर अँड इट्स ब्रिजेस बाय मीन्स ऑफ अ ग्राफ. युलरने काय केलं, हे ब्रिजेस आणि ते आयलँड्स याचा एक काय केला, एक ग्राफ तयार केला. व्हेअर इन त्याच्यामध्ये लँड एरियाज व्हेअर व्हर्टायसेस, लँडला त्याने काय मानलं, व्हर्टायसेस, अँड द ब्रिजेस व्हेअर द एजेस, ब्रिजेसला काय मानलं, एजेस, ॲज शोन इन द फिगर 11b. ती दुसरी जी फिगर आहे काढलेली त्याच्यामध्ये तिथं दाखवलेलं आहे. तर ह्या पद्धतीने हा कोनिग्सबर्ग 7 ब्रिज प्रॉब्लेम आहे. ओके, तर हा 4 मार्काला परीक्षेला विचारला तर त्या दोघी फिगर काढायच्या, एक ग्राफची आणि एक ती ॲक्च्युअल कोनिग्सबर्ग सिटीची. ओके, आणि त्याच्यावरचं हे एक्सप्लेनेशन एक 8-10 ओळीमध्ये लिहायचं की तुम्हाला 4 मार्क्स मिळतील. ओके, सो दिस इज अबाउट द Euler and their research. Now in this topic we stop here. In our next topic we see another 2-3 definitions related with the Eulerian path, Eulerian circuit, okay, Eulerian graph also, and also we start with the new topic that is Hamiltonian graph. Okay, in our next lecture. Till now we stop here in this lecture. Thank you.